छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरा करणं थांबवा अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलेली आहे। संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीमध्ये धारातीर्थ मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेच्या सांगता समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते आणि त्याच वेळी संभाजी भिडेंनी ही मागणी केली आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा गौरव करताना संभाजी भिडेंच्या कामाची प्रशंसा देखील केली। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आपण बघतोय की संभाजी भिडेंनी मागणी केलेली आहे की दोन वेगवेगळ्या जयंती शिवाजी महाराजांच्या साजरी करू नका अशी मागणी करण्यात आली आणि त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांची मुख्यमंत्र्यांनी भिडेंची प्रशंसा देखील केली आहे, काय सविस्तर सांगाल? आपण बघतो की धारातीर्थी जी मोहीम आहे त्या मोहिमेच्या सांगता समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटीमध्ये आलेले होते। या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री बोलले आणि त्याच्यानंतर संभाजी भिडे बोललेले आहेत। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही, पण संभाजी भिडेने स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांसारख्या राजाची जयंती वर्षातून 2 वेळा साजरी होते ही चांगली बाब नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार करून एकच तारीख निश्चित करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि याची जी डेडलाईन आहे ती 19 फेब्रुवारी असं त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच आपण बघतोय की शिवाजी महाराजांच्या या जन्मतारखेच्या विषयावरून गेले अनेक वर्ष वाद सुरू आहेत आणि त्याच वादात आता संभाजी भिडे गुरुजींनी भर टाकली असं म्हणायला काही हरकत नाहीये। त्यांचं एकच मत आहे की शिवाजी महाराजांचं जे काही साजरं करायचं आहे ते एकाच दिवशी साजरं करा, 2-2 दिवस 2-2 वेळेला अशा प्रकारचे जयंती साजरी करणं उचित नाही। आणि त्याचबरोबर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यापेक्षा ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचं स्मारक उभारा अशी नवीन मागणी संभाजी भिडे यांनी केलेली आहे। त्यामुळे हे दोन्ही मुद्दे या निमित्तानं आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। नक्कीच हे मुद्दे चर्चेत येणार एवढं नक्की आहे। धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भात एक प्रतिक्रिया येते ती बघूया। शिवछत्रपतींच्या जयंतीच्या चिंध्या केल्या मागच्या राज्यकर्त्यांनी रोज नरकात पडतील हरामखोर आहे त्यांच्याजवळ जाऊन त्यावेळेला काही मागणं शक्य नव्हतं आणि बोललं असतं ते काही उपयोग झाला नसता। लवकरात लवकर जयंतीची तिथी एकच करा आणि ती 19 फेब्रुवारीच्या आत घोषित करा। तुमच्या हातात बळकट सत्ता आहे, कुणाच्या तोंडाकडे पाण्याची आवश्यकता नाही, तेवढं करावं सगळं कळून सांगून मागणं मागू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।